झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। ज्या अभिनेत्रीची तुलना हेलन यांच्यासोबत व्हायची त्या अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे। अभिनेत्री मधुमती यांचे निधन झाले आहे। त्यांनी वयाच्या 87व्या वर्षी या जगाचा कायमचा निरोप घेतला। त्या अक्षय कुमार, तब्बू, बिंदू दारा सिंग यांसारख्या असंख्य कलाकारांच्या गुरु होत्या। त्या सकाळी उठल्या आणि एक ग्लास पाणी पिऊन कायमच्या झोपी गेल्या। मधुमती यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अभिनयाशिवाय त्यांचे डान्स क्लासेस देखील होते। त्यांनी 4 मुलाच्या बापाशी लग्न केले होते। त्यांच्या पतीचे नाव मनोहर दीपक होते। ते एक अभिनेते होते। मधुमती यांचा जन्म 1938 मध्ये महाराष्ट्रातील एका गावात झाला होता। त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये डान्सर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती। त्यानंतर त्यांनी स्वतःला मराठीपुरतं मर्यादित न ठेवता भोजपुरी, पंजाबी, दक्षिण भारतीय आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले। त्यांची डान्स करण्याची पद्धत पडद्यावर इतकी हिट ठरली की त्यांची तुलना त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री हेलेनशी केली जात होती। राजा हरिश्चंद्र हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता, जो ब्लॅक अँड व्हाईट होता। त्यांनी अनेक हिट चित्रपटसृष्टीला दिले। मात्र पतीच्या निधनानंतर त्यांनी मुंबईत एक डान्स अकॅडमी उघडली आणि तिथे डान्स शिकवायला सुरुवात केली। अशातच त्यांची प्रकृती देखील खालावली आणि त्यांचे निधन झाले। तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री मधुमती यांना भावपूर्ण श्रद्धांजली।